आहे तरी सर्व गावकरी मंडळींना पुनश्च विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय। मार्केटमध्ये उभे असलेली जेवढी मंडळी आहे गावकरी मंडळी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थिती दाखवायची आहे। सर्वांना कळकळीची विनंती आहे की देश सेवा करणारे अहोरात्र झटणारे घरदार सोडून सतत देश सेवा करणारे यांनी सुद्धा आज वेळेत वेळ काढून आपल्यासाठी दिलाय, तर त्यांच्यासाठी आपलं परत कर्तव्य बनतंय की आपण सुद्धा त्यांच्यासाठी एक तास का होईना येऊन इथं त्यांचा गौरवगार किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं उपस्थित राहायचंय। पुनश्च एकदा गावकरी मंडळी, महिला मंडळी, व्यापारी सर्वांनाच एकदा विनंती करतो की त्यांनी लगेचच काही क्षणामध्ये हा कार्यक्रम नेत्रदीपक कार्यक्रम हा आज आपण इथं आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर सर्वच उपस्थित झालेले आहेत, तरी जे अनुपस्थित असतील त्यांचं प्रतिनिधित्व त्यांचे आईवडील आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। तरी सर्व गावकऱ्यांना पुनश्च विनंती त्यांनी लगेच मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करायची आहे। आज या प्रसंगी उपस्थित झालेल्या सर्व वीर जवानांचं बाजार सामगी शेतकरी, बाजार सामगी ग्रामस्थ यांच्या वतीने सहर्ष स्वागत। एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि, गौरी तनयाय धीमहि, गणेशाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि। आज या रामनवमीच्या पावन पर्वावरती बाजार सामगीतून नवीन अशा एका उपक्रमाला सुरुवात होते, एका परंपरेला सुरुवात होते आहे आणि या उपक्रमाचं, या परंपरेचं आपण सर्वजण साक्षीदार आहोत। खऱ्या अर्थानं जेव्हा आपण बोललं जातं की देश सेवा, नेमका देश सेवा म्हटल्यानंतर पाहिजे तसा आदरभाव आज पाहिजे तो उमटून दिसत नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे परंतु तो समोर येत नाही आणि ती भावना कुठंतरी जागृत व्हावी। आपल्या बाजार सामगी आणि पंचक्रोशीतून नक्कीच जास्तीत जास्त जवानांनी, जास्तीत जास्त तरुणांनी या देश सेवेसाठी आपल्याकडून प्रयत्न करावे, हा एक मूळ उद्देश ठेवून आणि सर्वांनी संघटित होऊन धर्मकार्यात सहभागी व्हावं, हाही उद्देश ठेवून आज आपण या भव्यदिव्य कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत। तरी आपण पुढील कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहोत। समोर उभे असलेले आपण समोर बसून घ्या समोर। आपल्या बाजार सामगी नगरीमध्ये हा जो काही आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलाय याची खरोखर म्हणजे सर्वच ठिकाणी गरज नाही तर प्रत्येकाने स्वतःहून असे कार्यक्रम आयोजित करायला हवे। कारण जे काही सर्व आजी माजी सैनिक, पोलीस दलातील असतील सर्व आणि जे सध्या कार्यरत आहेत आणि सेवानिवृत्त म्हणजे आपल्या परिवारापासून दूर राहून जे काही देश सेवा आपल्या संरक्षणासाठी असेल करतात आणि त्यांचा खरोखर हा सन्मान होणं गरजेचं आहे। आणि त्यानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि या ठिकाणी उपस्थित आजी माजी सैनिकांचे, पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांचे, स्वतः उपस्थित असलेले कर्मचारी आणि परिवारातील सदस्य सर्वांचं गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत। आपण पुढील कार्यक्रमास लगेच सुरुवात करू। तरी सुद्धा हॅलो, हा आवाज गावातील बाहेर असलेल्या सर्व नागरिकांपर्यंत जात असेलच अशी भावना व्यक्त करून ज्या नागरिकांपर्यंत हा बाजार सामगी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरासमोरील आवाज ज्या बाहेर बसलेल्या नागरिकांपर्यंत जात असेल, ग्रामस्थापर्यंत जात असेल, देशभक्तापर्यंत जात असेल, यांना कृपया पुनश्च एकदा विनंती करण्यात येते की यांनी या ठिकाणी आपण हा जो सत्काराचा कार्यक्रम व रामनवमीनिमित्त हरिकीर्तन हा सर्व कार्यक्रम यावर्षी आपण नव्यानच सुरू केलेला आहे व या कार्यक्रमाची शोभा सर्व गावकरी, परिसरातील जे मंडळी आहे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून समोर येऊन शोभा वाढवावी
व बाहेर उभे असलेले सर्व नागरिकांना पुनश्च एकदा विनंती करण्यात येते की यांनी मंडपमध्ये यावे. सर्व तरुण मंडळी यांनी लगेचच या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि या ठिकाणी यायलाच पाहिजे. सर्व तरुण मंडळीमध्ये, ज्येष्ठ मंडळीमध्ये आतापर्यंत सगळी भावना होती की आपल्या गावामध्ये नव्हे तर आपल्या परिसरामध्ये भरपूर असे देशभक्तीसाठी इंडियन आर्मी त्यातील सर्व प्रकार आपण त्याला फौजी या शब्दाने सगळं संबोधतो. तसेच महाराष्ट्र पोलीस व त्यातील सगळे विभाग यासाठी अहोरात्र डोळ्याची पापणी न लावता आपल्या सर्व देशासाठी हे सैनिक अहोरात्र कष्ट करून किंवा सीमेवर तैनात राहून, कोणी गावामध्ये तैनात राहून, कोणी शहरामध्ये तैनात राहून त्या परीने जशी सेवा त्यांच्या वाट्याला आली असेल त्या सेवेचं निश्चितच ते पूर्णशा प्रकारे काम करू की आपल्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची ते दक्षता घेत आपल्यासाठीच, आपल्या सर्वांच्या जीवासाठी हे सर्व तरुण मंडळी अहोरात्र तिथं काम करत असतात. आणि त्यांचा जो मनोमानी आतापर्यंत सर्वांचा असतो की आपण यांचा कुठेतरी गौरव केला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी सत्कार केला पाहिजे, नवे नवे आपण सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत असतो. आता मी सांगतोय काही वेगळं नाहीये, सगळ्यांच्या फोनमध्ये पोस्ट आहे की देशभक्ती करणाऱ्यांना असं करा, त्यांच्यासाठी असं करा, त्यांच्यासाठी तसं करा. पण प्रत्यक्षात आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला संपूर्ण बाजार समितीच्या वतीने, परंतु तरी सुद्धा ते तरुण सोशल मीडियाद्वारे टीका टाकतात किंवा कमेंट टाकतात. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आवर्जून ज्या तत्परतेने आपण त्या सोशल मीडियावर टीका टाकतो त्याच तत्परतेने आज या ठिकाणी उपस्थित सुद्धा राहिलंच पाहिजे. आपण त्यांना या ठिकाणी निमंत्रण दिलं आहे. ते सर्व त्यांची कामं सोडून या ठिकाणी आपल्या छोटेखानी फुलाचा सत्कार आपल्या ग्रुप ग्रामपंचायत बाजार समिती व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ठेवलेला आहे. तरी परिसरातील सर्व सैनिक या ठिकाणी, सैनिक, जवान, पोलीस सर्व या ठिकाणी हजर झालेले आहे. आणि तरी सुद्धा ग्रामस्थ थोड्या कमी प्रमाणात या ठिकाणी दिसत आहेत. तरी अजून सुद्धा ज्यापर्यंत त्यांच्यापर्यंत हवा जात असेल बाजार समितीची सर्व तरुण मंडळी, व्यापारी मंडळी सर्वांनी या कार्यक्रमासाठी अर्धा तास, एक तास जो लागेल वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. शिवाजी जन्मावर दुसऱ्याच्या घरात स्वतःच्या नाही, फक्त सोशल मीडियावरती पोस्ट करायची की आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण आज जर गावाने पुढाकार घेतला, सर्व गावानिमित्त आपण हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे, तर या ठिकाणी उपस्थित सुद्धा आपण तेवढ्याच तत्परतेने राहायला पाहिजे अशी मी विनंती करतो. व आलेल्या सर्व जवानांचे व महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्व जवानांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना त्या जवानांना विनंती करतो की त्यांनी आज प्रभू श्रीरामचंद्र नवमी व आपला यात्रेचा सुरुवातीचा दिवस बंद पडण्याचा आणि या अशा या आपण योगायोगावर या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. तरी मी अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिनिधी स्वरूपामध्ये दोन कोणी जवानांनी या समोर येऊन प्रभू श्रीरामचंद्राचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज श्री रामनवमी आणि आपल्या कुलदैवत ग्रामदैवत रेणुका माता यात्रोत्सवाची सुरुवात याच्या औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलाय. तरी या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आज या ठिकाणी इंडियन आर्मी फौजी यांच्यातर्फे प्रभू श्री रामचंद्राचं या ठिकाणी पूजन करून
पूजन होत आहे. यानंतर पुढील सत्काराचा कार्यक्रम होईल. कृपया आपण श्रीराम प्रभूचे जय घोष करू. जय श्रीराम, जय श्रीराम. हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या मेहनतीचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या परिश्रमाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या यशाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा आणि हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग अशा कर्तृत्वाचा, उत्तुंग अशा दातृत्वाचा, उत्तुंग अशा तुमच्या त्यागाचा आणि हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. नक्कीच आम्ही सर्व आज या ठिकाणी खरंच आम्हाला अभिमान वाटतो की या अशा सत्काराचा, या समारंभाचा आम्हाला संधी भेटली, आम्हाला मान भेटतो आहे. नक्कीच आपण हेलो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. आज त्याचप्रमाणे अशी छावे आपल्या समोर उभी आहे. बाजार सांगी परिसरातील आई वैदंडीच्या गोठेने तिच्याच मुलांचा सत्कार या भूमीमध्ये होतोय. तरी आपणा सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आपल्या सर्वांसाठी आज हा भाग्याचा क्षण आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल की संपूर्ण जगाच्या पाठीवर भारत भूमी हा एकमेव शब्द फक्त भारतासाठी वापरला जातो आणि त्याचं कारणही तसं आहे की आपण गळाच्या कंठापासून ज्यावेळेस कुणीही म्हणेल भारत माता की त्यावेळेस जय म्हणल्याशिवाय आपण राहत नाही. त्याला कारणही तसंच आहे की या भारत भूमीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे, देशसेवेसाठी सतत कार्यरत असणारे असे हे देश सेवक भूमिपुत्र यासाठी हा जयघोष होत असतो. तरी आपल्या तोंडून भारत माता की जय हा शब्द सर्वांचा आपसुकच यांच्यासाठी निघत असतो. तरीही आज आपण बाजार सांगी या छोटेखानी कार्यक्रम याचा आपण आज प्रथम आयोजित करत आहोत. सर्व गावकऱ्यांच्या वतीने, सर्वांच्या सहकार्याने आज हा कार्यक्रम आपण त्यांच्या गौरवासाठी आपण इथे उपस्थित केला आहे. तरी याचे कारण एकच की भारतासाठी किंवा या भारत भूमीसाठी अहोरात्र झटणारी ही जी मंडळी आहेत किंवा हे जे देशसेवक आहेत यांनी आपलं घरदार सोडून देशसेवा करतायत. परंतु आपण त्यांचा कुठेही नामोल्लेख किंवा कुठलाही गौरव आजपर्यंत येथे झाला नाही. तरी त्यांचा गौरव किंवा त्यांचा आदर सत्कार जेवढाही केला तेवढाही कमी पडणार आहे असं त्यांचं ते सत्कार्य आहे. तरी त्यांच्यासाठी आणखी एक गौरवकार तर आहे, त्यांचं स्वागत तर आहे, परंतु त्याचबरोबर त्यांच्यासाठी एक विनंती पण माझी किंवा गावकऱ्यांकडून असणार आहे की गावामध्ये असणारी जी काही तरुण मंडळी आहे या तरुण मंडळींसाठी त्यांनी सुद्धा एक हात सहकार्याचा, एक हात मदतीचा देऊन या तरुण मुलांना तुमच्याबरोबर तिकडं देशसेवेच्या सत्कार्यासाठी घेऊन जावं अशी मी त्यांना एक कळकळीची विनंती करतो. व त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपल्या बाजार सांगी परिसरातील सर्व तरुण तरुणींनी घ्यावं असंही मी त्यांना विनंती करतो. व आयोजकांना श्री जानकीराम नलावडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील स्वागताचा कार्यक्रम लगेच सुरू करावा. जय श्रीराम. या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे व सर्वांना उत्सुकताही त्याच कार्यक्रमाची आहे. आता प्रभू श्री रामचंद्राचं पूजन होऊन आपण जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहे तरी मी
या ठिकाणी सत्कार मूर्ती यांना निमंत्रित करतो व सत्कार करण्यासाठी बाजार समितीतील ग्रामस्थ यांना सुद्धा निमंत्रित करतो. यांनी लगेचच येऊन सहपत्नी घेऊन या सत्कार मूर्तीचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांचे नाव घेण्यात येईल त्यांनी ताबडतोब येऊन सत्कार करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सर्वप्रथम मी सत्कारासाठी श्री लक्ष्मी नारायण शीतललाल जसवाल यांना निमंत्रित करतो व यांचा सत्कार बाजार समितीतील प्रथम नागरिक सरपंच अप्पाराव पाटील नलावडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी यांचा येऊन सत्कार करावा. सर्वांनी टाळ्याचा गजर सत्काराच्या वेळेस या ठिकाणी लक्ष्मीनारायण भाई यांचा सत्कार सरपंच अप्पाराव पाटील नलावडे हे करत आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. रेणुका माता की जय, भारत माता की. यानंतर मी बाबासाहेब नामदेव नलावडे या जवानांना समोर बोलवतोय तर त्यांचा सत्कार बाजार सांगली नगरीचे उपसरपंच कारभारी पाटील नलावडे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तरी सत्कार करते वेळेस सर्वांना उपस्थितांना टाळ्या वाजवाव्या अशी मी त्यांना विनंती करतो. दिगंबर हरिभाऊ नलावडे यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. यांचा सत्कार करण्यासाठी संजय कत्रुखुंड अशी त्यांना विनंती करतो की यांनी त्यांचा सत्कार करावा. तरी सर्वांनी टाळ्या वाजवत राहायचं आहे. यानंतर कारभारी शेखू धुमाळ या सत्कार मूर्तीने समोर यायचं आहे व यांचा सत्कार अशोक बापू नलावडे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारभारी शेखू धुमाळ यांचा सत्कार अशोक बापू नलावडे. यानंतर डीजे आशिष कारभारी देवराव नलावडे या सत्कार मूर्तींना मी समोर बोलवत आहे. यांचा सत्कार बांधा सुब्रू नलावडे यांना मी अशी विनंती करतो की यांनी त्यांचा सत्कार करावा. अरे मी माझा, अरे मी माझा. यानंतर मी साहेबराव नरहरी नलावडे यांना अशी विनंती करतो की यांनी सत्काराचा स्वीकार करावा व त्यांचा सत्कार करण्यासाठी जगन्नाथ महाराजी काटकर अशी मी त्यांना विनंती करतो. रघु नाना सोनवणे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
यानंतर नारायण बापूराव नलावडे यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे आणि यांचा सत्कार करण्यासाठी बाबूराव शेठ नलावडे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजत राहायचं. यानंतर नारायण बापूराव नलावडे यांचा सत्कार श्री बाबूराव शेठ नलावडे हे करत आहे आणि त्यानंतर एकनाथ धोंडीबा सोनवणे यांचा सत्कार उत्तम शेठ गवळी हे करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजत राहायचं आहे. सत्काराच्या वेळेस सर्वांनी टाळ्या वाजवा अशी सर्वांना विनंती आहे. आता एकनाथ धोंडीबा सोनवणे यांचा सत्कार बाबूराव शेठ उत्तम शेठ गवळी हे करत आहेत. यानंतर बाळू रामराव कुंड यांचा सत्कार इस्माईल शहा हे करतील. तरी बाळू रामराव कुंड यांचा सत्कार इस्माईल शहा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर राजेंद्र किसनराव मुळे यांचा सत्कार प्रभाकर हरिभाऊ नलावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सोनवणे यांचा सत्कार लक्ष्मण रघुनाथ नलावडे हे करतील. अरुण हरिदास सोनवणे. अरे मी माझा आम्ही आमचे, अरे मी माझा आम्ही आमचे यात कुणीही नमतं, पण देश माझा आणि मी देशाचा म्हणायला वाघाचं काळी लागतं. घरदार जमीन जुमला कुणीही कमावतं, पण शौर्य, वीर, महावीर, परमवीर चक्र कमवायला वाघाचं काळी लागतं. दत्तू अंबादास नलावडे यांचा सत्कार बट्टू महाराज नलावडे. वसंतराव नलावडे यांनी करावा. वसंतराव कुंदाजी नलावडे. दत्तू अंबादास नलावडे यांचा सत्कार वसंतराव कुंदाजी नलावडे यांनी करावा. दत्तू भाऊंचा आता नुकताच 2 तारखेला त्यांची निवृत्ती त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे असे निवृत्त 21 वर्षाची देशसेवा करून दत्तूभाऊ आज परत आलेले आहेत. अशा दत्तूभाऊंचा या ठिकाणी आपण आता सत्कार होतो आहे. त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो आहे. आणि खरं सांगायचं तर दत्तूभाऊच्या कल्पनेतून समोर आलेला आजचा उपक्रम आज म्हणू शकतो की त्यांचा सत्कार करायचा असा विचार मी केला होता. परंतु त्यांनी सांगितलं की माझा एकट्याचा सत्कार न होताना सर्वांचा सत्कार व्हावा आणि त्या हेतून आज हा अविस्मरणीय सोहळा आपण अनुभवतो आहोत. यानंतर नवनाथ नारायण नलावडे यांचा सत्कार राधाकिशन सांगोना नलावडे हे करतील.
नवनाथ नारायण नलावडे यांचा सत्कार राधाकिशन सामोरे नलावडे हे करतील. DJ Asif SK. यानंतर कृष्णा हरिभाऊ मगर यांचा सत्कार प्रभाकर वल्लुबा गायकवाड हे करतील. कृष्णा हरिभाऊ मगर यांचा सत्कार प्रभाकर वल्लुबा गायकवाड हे करतील. यानंतर विठ्ठल आप्पाराव नलावडे यांचा सत्कार नानाराव देवराव नलावडे हे करतील. यानंतर आता विठ्ठल अप्पाराव नलावडे यांचा सत्कार नानाराव देवराव हे करत आहेत. यानंतर विजय जमनराव धुमाळ यांचा सत्कार ज्ञानेश्वर यादवराव नलावडे हे करतील. यानंतर विजय जमनराव धुमाळ यांचा सत्कार ज्ञानेश्वर यादवराव नलावडे हे करतील. यानंतर किरण अंबादास गवळी यांचा सत्कार प्रकाश नलावडे प्रकाश काका नलावडे तंटामुक्ती अध्यक्ष हे करतील. किरण अंबादास गवळी. यानंतर विजय कौतिकराव काटकर यांचा सत्कार नामदेव कुंड हे करतील. विजय कौतिकराव काटकर यांचा सत्कार नामदेव कुंड हे करतील. DJ Asif गवळी. SK. जय. यानंतर बबन शामराव नलावडे यांचा सत्कार इस्माईल आतार हे करतील. यानंतर विष्णू महादू नलावडे यांचा सत्कार हेमंत जाधव हे करतील. यानंतर विष्णू महादू नलावडे यांचा सत्कार हेमंत जाधव हे करतील. यानंतर रंगनाथ किसनराव नलावडे यांचा सत्कार संभाजी नलावडे हे करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजत राहायचं आहे. यानंतर DJ Asif SK. रंगनाथ किसन नलावडे यांचा सत्कार संभाजी नलावडे. यानंतर आजीनाथ भिवा गायकवाड
यांचा सत्कार कुंदाजी अण्णा नलावडे हे करतील. यानंतर रामदास कौतिकराव काटकर यांचा सत्कार संजय मनोहर नलावडे हे करतील. यानंतर रावसाहेब अबलुकराव नलावडे यांचा सत्कार किशोर नलावडे हे करतील. DJ Asif SK. यानंतर रेलीतील कांचन लक्ष्मण जाधव पोलीस यांचा सत्कार हिराताई नलावडे या करतील. यानंतर सुनीता जगन्नाथ चव्हाण यांचा सत्कार शोभाताई नलावडे करतील. ही सुनीता जगन चव्हाण बाजार संघेतील राजमुद्रा करिअर अकॅडमीतून नवीनच भरती झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्या गावकऱ्याच्या वतीने सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर कारभारी नामदेव नलावडे यांचा सत्कार वसंत नलावडे करतील. करुबा पुंड चेतन पंढरीनाथ नलावडे मोतीलाल जाधव यांचा सत्कार वसंत नलावडे करतील. यानंतर नारायण जाधव यांचा सत्कार ज्ञानेश्वर नलावडे हे करतील. यानंतर नारायण जाधव यानंतर तय्यब आता
यांचं स्वागत ज्ञानेश्वर पाटील नलावडे हे करतील. अंजना वसंतराव नलावडे किरण भाऊ DJ आशीष SK. आलेले का? हे बघा, जे या ठिकाणी आलेले नाही तर त्यांचे वडील किंवा बंधू घरातले कोणी असतील तर त्यांनी समोर यायचं आहे. या ठिकाणी कनक शिरवटून या ठिक- अरुण कामटे आपल्या सोबत आता आलेले आहेत, तर त्यांच्याही सत्कारासाठी मी त्यांना बोलवतो. अरुण कामटे यांच्या सत्कारासाठी मी पोपट काका काटकर यांना समोर बोलवतो. यानंतर बाजार संघेतील कर्तव्यदक्ष असलेले अधिकारी श्री नवनाथ कोले साहेब यांचा सत्कार मी अनिल भाऊ नलावडे यांना करण्यात यावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर बाजार संघेतील कोले साहेब यांचा सत्कार अनिल भाऊ नलावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शेतपूरवाडीचे भावलाल लक्ष्मण पाले आलेले आहेत का? याचबरोबर अरुण पंढरीनाथ नलावडे आपले अरुण नाना आज त्यांना कामामुळे येता आलं नाही, तरी मी रमेश भाऊला अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्याकडून हा सत्कार स्वीकारायचा आहे त्यांच्या वतीनं. यासाठी मी सुधाकर भाऊ आमटे यांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. यानंतर कोरोना काळात काही दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेले आदरणीय संतोष सुभाषलाल जयस्वाल यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे, परंतु त्यांचाही सत्कार होणं अपेक्षा आहे. यासाठी आपण त्यांचा सत्कार त्यांचे वडील सुभाषलाल जयस्वाल यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. याचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी कृष्णाभाऊ घुले यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. तसेच आबाराव तावजीबा सोनवणे हे आता सध्या ड्युटीवर असल्यामुळे येऊ शकले नाही, परंतु त्यांचे वडील किंवा बंधू कोणी असेल तर त्यांनी समोर यायचं आहे. त्यानंतर सांडू गंगाधर सोनवणे हे सुद्धा ड्युटीवर असल्यामुळे इथे येऊ शकले नाही, त्यांचंही स्वागत आहे. त्यांच्या घरचे कोणी असेल तर त्यांनी समोर यायचं आहे. हे बघा, जे इथे नसतील त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण आई वडील भाऊ किंवा चुलते असतील त्यांनी समोर येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर कैलास रामभाऊ नलावडे यानंतर आबाराव सोनवणे हे ड्युटीवर असल्यामुळं एकनाथ नाना त्यांच्या वतीनं सत्कार स्वीकारत आहेत आणि त्यांचा सत्कार नानी यांनी करावा. नानी कोणते या काळात यांचा सत्कार प्रभाकर शेठ
शिंदे उपसभापती पंचायत समिती खुलताबाद यांच्यातर्फे सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्काराचा स्वीकार साडू सोनवणे यांचा सत्कारचा स्वीकार नाणे या स्वीकार करतील. लक्ष्मीताई विष्णू नलावडे यांनी त्यांचा सत्कार करावा. तसेच गणेश उत्तमराव पद्मे हे सेवेमध्ये असताना आज या ठिकाणी येणं जमलं नाही, तर त्यांचं प्रतिनिधित्व त्यांचे वडील या सत्काराचा स्वीकार करतील. त्यांच्या वडिलांना या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सत्कार कैलास दहातोंडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शैनाथ सोनवणे ही या ठिकाणी आलेले नाहीये, तरी त्यांचा सत्काराचा स्वीकार त्यांच्या कुटुंबियांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी गणेश उत्तमराव पद्मे यांचा प्रतिनिधित्व पालक यांचा सत्काराचा स्वीकार करतील. त्यांचा सत्कार कैलास दहातोंडे हे करतील. यानंतर शैनाथ सोनवणे त्यांच्या आई यांनी या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शैनाथ सोनवणे यांच्या आई या सत्काराचा स्वीकार करत आहेत. त्यांचा सत्कार ताराबाई चव्हाण या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. DJ Assis SK. यानंतर शिवाजी कत्रू नरावडे यांचंही या ठिकाणी स्वागत. तरी ते आलेले नसतील तर त्यांच्या वडिलांनी त्यांचा स्वीकार करावा सत्काराचा. त्यांचा सत्कार सय्यदलाल काका हे करतील. यानंतर अमोल अशोकराव नलावडे यांचाही या ठिकाणी सत्काराचा त्यांच्या पालकांनी वडिलांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अमोल अशोकराव नलावडे. यानंतर नवनाथ कैलासराव नलावडे यांचा सत्काराचा स्वीकार करावा त्यांच्या पालकांनी. अमोल अशोकराव नलावडे, नवनाथ कैलासराव नलावडे. यानंतर नवनाथ आप्पाराव नलावडे यांचाही त्यांचा सत्कार नवनाथ आप्पाराव नलावडे यांच्या आईने सत्काराचा स्वीकार करावा. यांचा सत्कार मंगल काकू जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर किशोर पोपटराव नलावडे
यानंतर किशोर पोपटराव नलावडे यांचा सत्कार राजेंद्र सोनवणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. किशोर पोपटराव नलावडे यांचे या ठिकाणी पालक कोणी आले असतील, आई वडील, यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. भाऊसाहेब रामराव गायकवाड यांनी सुद्धा या सत्काराचा स्वीकार करावा. जर नाव घेतलेली व्यक्ती या ठिकाणी आलेली नसेल तर कृपया त्यांच्या नातेवाईकांनी ताबडतोब येऊन वडिलांनी, आईंनी, भावांनी या सत्काराचा स्वीकार करावा. तरी महाराजाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये कीर्तन सुरू होणार आहे. तरी राजू काका सोनवणे यांना अशी विनंती करतो की यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर राजेश सुभाषलाल जयस्वाल यांचा सत्कार सुदाम नाना नलावडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी एखाद्याचं नाव जरी तो वाचण्यातून लिहिल्यातून काही निश्चित झाली तरी कृपया खाली बसलेल्या जाणकार व्यक्तीने एखादे नाव सूचित या ठिकाणी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. ऐन वेळेत थोडीशी चुकी होऊ शकते तरी त्यांनी नाव सूचित केले तर काय DJ हरकत नाही. Assis SK. राजेश सुभाषराव जयस्वाल त्यांच्या वडील या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करत आहेत. सुदाम नाना नलावडे शाकीर शेख सिद्धू यांचा सत्कार विलास सोनवणे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इंडियन नेव्हीमध्ये शाकीर शेख सिद्धू यांचा सत्कार विलास सोनवणे यांनी करावा. यानंतर कृष्णा रायभान नलावडे यांचाही सत्कार त्यांच्या वडिलांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. DJ Assis SK. यांचा सत्कार लक्ष्मण जाधव यांनी करावा. कृष्णा रायभान नलावडे यांचा सत्कार लक्ष्मण जाधव. यानंतर शुभम सुनील सोगवणे यांचा सत्कार या ठिकाणी शुभम ड्युटीवरती असल्यामुळे त्यांची आई या सत्काराचा स्वीकार करते. तरी त्यांनी समोर यायचं आहे. नेमकं असं झालंय, महिलांची नावच आम्हाला माहिती नाही, त्यामुळे अडचण येते. यानंतर बाळू दगडू नलावडे यांचा सत्कार आजीनाथ धुमाळे करतील. बाळू दगडू नलावडे. रामारी पर्वत नलावडे हे सुद्धा ड्युटीवर असल्यामुळे येऊ शकले नाही. तर त्यांचे वडील या ठिकाणी आहेत उपस्थित. त्यांना मी विनंती करतो पर्वत काकांना की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा आणि यासाठी अखिल शेख यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी काकांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. DJ Assis SK.
दोन्हीराम रामराव नलावडे यांचा सत्कार काशी गिरगिरी हे करतील. दोन्हीराम रामराव नलावडे ते नसतील तर त्यांच्या वाड्यातील किंवा भावजीतील कोणी असेल तर त्यांनी समोर यायचं. यानंतर सुनील गणेशलाल जयस्वाल ते सुद्धा नसतील त्यांच्या वाड्यातील कोणी असेल तर त्यांनी समोर यायचं. सुनील गणेशलाल जयस्वाल हे नसल्यामुळं त्यांच्याकडून काही महिन्याची विनंती करतो की त्यांनी स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सोनवणे ताईंना नानी अशी विनंती करतो की त्यांनी ताईंचा सत्कार करायचा आहे. यानंतर प्रकाश विष्णू नलावडे प्रकाश विष्णू नलावडे यांचे आई वडील जे असतील त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. त्यासाठी युवराज नलावडे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शाईनाथ साहेबराव काटकर यांचंही जे या ठिकाणी उपस्थित असतील आई वडील त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. साहेबराव काटकर आणि संदीप साहेबराव काटकर दोघंही ड्युटीला असल्यामुळं येऊ शकले नाही. त्यांच्या वडिलांना माझी विनंती असेल की त्यांनी सत्कारासाठी समोर यायचं आहे. त्यांच्या आई पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी दोघांनी यायचं आहे. खरे ताईंना मी अशी विनंती करेल की त्यांनी या दोघांचा सत्कार करायचा आहे. साहेबराव काटकर आपले शाईनाथ काटकर आणि संदीप काटकर यांचे आई वडील यांच्या स्वागतासाठी खरे ताईंनी समोर यायचं आहे. डॉक्टर साहेबांनी पण यायचं आहे. बरोबर, चालेल तुम्ही या. त्या ठिकाणी आकांक्षा कैलासराव नलावडे यांच्या वतीनं त्यांचे वडील आज उपस्थित आहेत, आपले आदरणीय कैलास ग्रामसेवक. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. साहेबराव काटकर यांचा सत्कार लवाबा यांना करावा अशी त्यांना विनंती करतो.